दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आम्ही लहान असताना झावळ्याच्या रविवारची खूप वाट बघायचो आणि मग आदल्या दिवशी शनिवारीच मग ते झावळ्या कापायचो आणि त्याच्यात काही त्याला कसं सजवायचं, कसं गोल करायचं, आजूबाजूला जाऊन अशी फुलं वेचून आणायची आणि ते थंड भागामध्ये ठेवायची, म्हणजे उद्या सकाळीच उठून ती त्या झावळ्याला लावायची आणि ती झावळी अगदी सुशोभित करायची. कोणाची झावळी सर्वात सुंदर आहे असं आम्ही ते बघायचो. त्या झावळ्याच्या पातीपासून क्रॉस बनवायचो. मोठे क्रॉस असले तर ते मग दरवाजावर पण लावायचो घराच्या. त्या झावळ्यांवर असं बांधून लावायचो आणि जर छोट्या पात्या उरल्या तर त्याचे छोटे क्रॉस करून आम्ही इथं शर्टाला लावायचो. आमच्या शर्टवर ते लावायचो आणि ते अख्खा दिवस ते आमच्या शर्टवरच असायचं आणि आम्हाला ते खूप विशेष वाटायचं. आपण सगळेजण आपल्या गळ्यामध्ये सुद्धा क्रॉस घालतो आणि तो क्रॉस बघून इतर लोकसुद्धा आपल्याला ख्रिस्ती म्हणून ओळखतात की हा मनुष्य ख्रिस्ती आहे. आपल्या कब्रस्तानामध्ये बघा, प्रत्येक कबरेवर एक क्रॉस असतो. अगदी लांबून जरी बघितलं तर सर्व क्रॉस त्या ठिकाणी दिसतात आणि लोकांना समजतं की हे ख्रिस्ती लोकांचं कब्रस्तान आहे. ख्रिस्त आपणासाठी ह्या क्रूसावरच मरण पावला, ह्या क्रॉसवर मरण पावला. आपल्या पापाची खंडणी त्याने स्वतः भरली आणि आम्हाला सार्वकालिक जीवन मिळाले. नाहीतर आमचा नाश झाला असता, आमचा न्याय झाला असता आणि त्या न्यायामधून आमचा नाश झाला असता. पण आता त्या क्रूसावर, त्या क्रॉसवर येशूला शोधू नका, कारण येशू मरण पावला, तो पुन्हा उठला आणि स्वर्गात गेला आणि आता सध्या पित्याच्या उजवीकडे बसून तो आमच्यासाठी रगबदली करत आहे. आम्हाला त्या क्रॉसकडे बघून, क्रूसाकडे बघून आमच्या अपराधांची जाणीव होते. जेव्हा आम्ही त्या क्रूसाकडे बघतो, आज आमच्या जीवनामध्ये निराशा आहे, दुःख आहे, आम्हाला आमच्या पापाची लाज वाटते, तर त्या क्रूसाकडे बघा. तो क्रूस आम्हाला स्थिर राहण्यासाठी मदत करतो. आम्हाला ज्या वेळेस असं वाटतं की आम्ही निराश झालो असतो, त्या क्रूसाकडे बघा आणि येशूंनी आमच्यासाठी काय केलं याची आठवण तुम्ही करा. वधस्तंभ हेच अमुच्य भूषण, सदैव निशान उभारिले. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. गलतीकारास पत्र याचं 6वा अध्याय 14वा वचन. गलेशियन्स चॅप्टर 6 and verse 14. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.